गवारीवर बेसन टाकून अशी कोणती भाजी असेल, तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? आज आपण नवीन पद्धतीने आगळी वेगळी अशी गवारीची भाजी करणार आहोत, अगदी झटपट. त्यासाठी आपल्याला गवारीवर बेसन टाकून म्हणजेच गवारी आणि बेसन पासून ही भाजी बनवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं दहीही लागणार आहे. बाकी कोणतंही आपल्याला साहित्य वेगळं घ्यायचं नाही. कोणतंही वाटण घाटण यामध्ये काहीच घालायचं नाही. पुढे तुम्हाला कळेलच. गवार बघा, गावरान गवार आहे. अशा पद्धतीने मोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 ते 2 इंचाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत गवारीच्या शेंगाचे. आता ही स्वच्छ धुतलेली गवार निथळून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इथं बेसन घेतलेलं आहे. एक कढई घेतली. कढईमध्ये 2 पळी तेल घ्यायचं. कढईमधील तेल छान तापल्यानंतर स्वच्छ धुतलेली गवार निथळून यामध्ये टाकायची आहे. त्याचप्रमाणे सगळी गवार मी यामध्ये टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ना गवार आपल्याला 1 मिनिटभर छान असं मंद आचेवर भाजून घ्यायची आहे, म्हणजेच परतून घ्यायची आहे यामध्ये तेलामध्ये. आज मी जी पद्धत दाखवणार आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही भाजी कधीच केली नसेल आणि जर केलीत ना, तर तुमच्या घरी गवारीची भाजी कोण खात नसेल ना, ते मात्र आवडीने खातील. एवढी मात्र खात्री देते, कारण एवढी चवीला ही भारी होते ना, न खाणारे सुद्धा आवडीने नक्कीच खातील. नेहमी मी गवारीची भाजी करते तेव्हा कांद्याबरोबरच परतवून घेते, पण आज आपल्याला थोडी वेगळी पद्धत करायची आहे. त्यामुळे गवार आधी आपल्याला व्यवस्थित भाजून घेऊन मग त्यामध्ये ही अर्धी वाटी म्हणजे मोठे 2 चमचे जी बेसन घेतलेले आहे ना, ते यामध्ये टाकायचं आहे आणि तेही आपल्याला या गवारीबरोबर भाजून घ्यायचं आहे. आता गवार आणि हे बेसन 1 मिनिटभर ना मंद आचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं. ह्या गवारीसोबत बेसनही छान असं भाजलं गेलं पाहिजे. एकदम ना ताजी आणि कवळी गवार आहे, ही काही शिजायला वेळ लागत नाही. कारण अशी बारीक आणि कवळी गावरान गवार असेल तर ती एका वाफेतच शिजते. 1 मिनिटानंतर बघा, गवार आणि बेसन आहे ना छान भाजलं गेलं आहे आणि आता तेल सोडू लागलं आहे, बघू शकता तुम्ही. अशा वेळेला काय करायचं, थोडंसं आपल्या या चवीनुसार ना अर्धा चमचा मीठ भुरभरून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, बेसन पूर्णपणे गवारीमध्ये मिक्स झालं आहे, त्याच चवीनुसार आपण थोडंसं मीठ घातलं की गवारीची चव भाजीमध्ये अळणी लागत नाही. आणि गवार बेसन पूर्ण मिळून गेलं आहे बघा. आता काय करायचं आहे, मंद आचेवर आपण झाकण ठेवून ह्याची मस्त एक वाफ काढून घ्यायची. तर मंडळी, इथंपर्यंत तुम्ही रेसिपी पाहतच आला असाल, तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी कुठून पाहताय ते नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अशाच नवीन नवीन रेसिपी मी शेअर करत असते. त्या रेसिपी तुम्हाला आवडतात काय? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. 1 मिनिटभर गवारीला वाफ दिल्यानंतर झाकण काढलं आणि बघू शकता तुम्ही, मस्त गवारी भाजली गेली आहे. या गवारीची चव ना अप्रतिम होते बरं का भाजीमध्ये. त्यामुळे गवार मात्र आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने बेसन घालून भाजून घ्यायचं आहे. आता काय करायचं, ही सगळी गवार आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे. पण ही भाजी करताना गवार मात्र अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची बरं का. माझ्या घरी ना सगळ्यांना गवारीची भाजी खूप म्हणजे खूप आवडते. जास्त करून मला म्हणजे गवारीची भाजी म्हणजे जीव की प्राण. पण बघा, नेहमीच त्याच पद्धतीने खाऊनही कंटाळ येतो ना, म्हणून नवीन नवीन पद्धतीने ट्राय करायचं. म्हणूनच म्हटलं आज माझ्या यूट्यूब फॅमिलीलाही नक्कीच ही रेसिपी शेअर करूयात. आता गवार सगळी छान भाजून घेतली, ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरं टाकायचं आहे. आता ही भाजी ना मी चटणी घालून करणार आहे, त्यामुळे मी ते मिरची वगैरे काहीच वापरली नाही. तुम्हाला जर चटणी नाही घालायची असेल तर यामध्ये तुम्ही ठेचाही घालू शकता जिरं टाकल्यानंतर. जे 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे असा ठेचा करून यामध्ये घालू शकता, जर तुम्हाला मिरचीवर करायचं असेल तर. नाहीतर चटणीवर करायचं असेल तर तुम्ही सेम माझ्या पद्धतीने करू शकता. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत. कांदा मात्र आपल्याला इथे भरपूर असा टाकायचा आहे. कांदा 1 मिनिटभर छान असा खरपूस परतवून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकलेला आहे. टोमॅटोही कांद्यासोबत मस्त असा परतवून घेतला आणि लगेचच आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि इथे मी 2.5 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कोल्हापूरची घरची कांदा लसूण मसाला चटणी आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरचा कोणताही मसाला घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तिखट तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. पण ना ही भाजी झणझणीत खूप छान लागते, कारण आपण त्यामध्ये बेसनही घातलं आहे. आणि मोठे 2.5 चमचे मी इथे चटणी घातलेली आहे आणि चटणी ह्या कांदा टोमॅटो बरोबर व्यवस्थित 1 मिनिटभर छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घेतली. कांदा टोमॅटो चटणी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 मोठे चमचे किंवा अर्धी वाटी दही घालायचं आहे. आमटीची वाटी आहे ना, त्या वाटीने अर्धी वाटी दही घालू शकता किंवा दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण दही मात्र आवर्जून घाला थोडं तरी.
कारण हे गवार आणि आपण बेसन तरी भाजून घेतलं आहे आणि त्यामध्ये नाही हा झणझणीत कांदा लसूण मसाला त्याचबरोबर दही याचं कॉम्बिनेशन म्हणजे अप्रतिम चव आहे आणि उन्हाळ्यात प्रत्येकाने या पद्धतीने एकदा तरी भाजी करून पाहावी। चव म्हणाल तर अप्रतिम लागते। गरमागरम कडकडीत भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत आणखीन थोडं दही घेऊन ना ही भाजी तुम्ही खायला घ्या, कशाची गरज लागत नाही। तोंडाला चव नसेल ना तरी चव येईल, त्याचबरोबर 2 घास जास्त जातील। आणि जास्त कोणाला मसालेदार खायची इच्छा नसेल ना त्यांनी या पद्धतीने एकदा तरी भाजी करून पाहावी। कोणतंही यामध्ये वाटण घाटण आपण काहीही घातलं नाही, प्लेन अशी आपली ही भाजी आहे, पण चवीला अप्रतिम आहे। आता बघा, दही टाकल्यानंतर 1 मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं। मसाल्यांमध्ये दह्याची चव छान अशी मुरल्यानंतर आपण ना यामध्ये मगाशी जी भाजून ठेवलेली गवार आहे ना ती सगळी घालायची आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। त्याचबरोबर मगाशी आपण दही घातलं ना त्याच वाटीनं थोडंसं पाणी आधी घातलं आणि सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि परत थोडं पाणी लागणार होतं ते जरा घातलं। अशी 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर अजून गवार अशी रसरशीत हवी असेल तर थोडं पाणी वाढवू शकता, नाही वाढवलं तर काहीही हरकत नाही, सुकी भाजी ही खूप छान लागते। आता काय करायचं, पाणी टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आणि मंद आचेवर झाकण ठेवून ना मस्त एक वाफ काढायची। मगाशी आपण गवार भाजली तेव्हाच अर्धी कच्ची गवार शिजली होती आणि थोडीफार काय राहिली असेल शिजायची तर या मसाल्यांमध्ये एकजीव होऊन ती 1 मिनिटभर शिजेल। आता काय करायचं आहे, 1 मिनिटभर गवार आपली छान शिजवून घेतली आहे। आता आपल्याला यामध्ये ना थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बाकी काहीच घालायची गरज नाही। आता गवार आपली छान शिजली आहे, गरम गरम चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता तुम्ही। यात आधीही मीठ टाकलं होतं, मला मिठाची थोडीशी गरज वाटते म्हणून मी थोडं घालत आहे। तुम्ही चवीनुसार मिठाचा अंदाज घेऊन बरोबर ह्यामध्ये मीठ घालू शकता। आज दुपारच्या जेवणामध्ये हा मस्त बेत केला होता, झणझणीत अशी वेगळ्या पद्धतीने बेसन घालून गवारीची भाजी, अशी सुकीच भाजी ठेवणार आहे। जर तुम्हाला यामध्ये थोडासा रस हवा असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। तुम्ही ही भाजी टिफिनसाठी देऊ शकता, न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी छान चवीला होती ही भाजी। तर मंडळी, आज तुम्हाला एक गवारीची भाजीची नवीन पद्धत दाखवली आहे, ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। गवारीच्या भाजीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवला आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंट करून सांगा पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल। तुमच्यासाठी नक्कीच मी रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन। जर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलवर नक्कीच भेट द्या। तुम्ही ह्याच्या आधीच्याही रेसिपी सगळ्या पहा, तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। माझ्या किचनमध्ये तुम्हाला घरच्या चवीच्या घरच्या जेवणाच्या सगळ्या रेसिपी भेटतील। अगदी वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्या आमट्या सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। अगदी नॉनव्हेज व्हेज त्याचबरोबर नाश्त्याच्याही रेसिपी मी शेअर केल्या आहेत। असो, चला तर मग आता भाजी झाली आहे आणि भाजीसोबत खायला गरमागरम भाकरी करायची आहे ज्वारीची। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान रेसिपीमध्ये। आत्तासाठी बाय, धन्यवाद।